चला नाणेफेकी हरल्यानंतर मात्र या ठिकाणी प्रथमतः गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे मेहर 11 बागगाव संघाला आणि पाहू शकाल त्या ठिकाणी पूर्णपणे फिल्डिंग त्यांची सेट झालेली आहे। सलामीचे दोन्ही बॅटर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतायत राम चौधरी आणि प्रतीक वाकडे। जरूर या पहिल्या सामन्यामध्ये कुठेतरी बॅटिंग ऑर्डरमध्ये आपल्याला चुका पाहायला मिळाल्या, परंतु इथे मात्र ती चूक होणार नाहीये त्याची मात्र या ठिकाणी पूर्णपणे जाणीव या दोघांना असेल आणि पाहूया किती धावांचा टार्गेट मात्र या ठिकाणी सेट करण्याचा ते प्रयत्न करतील। आणि या सीझनचा विचार केला तर आतापर्यंत आय थिंक एकमेकांच्या विरोधात 6 वेळा ते लढलेले आहेत। म्हणजे आतापर्यंत 5 सामने कंप्लीट झालेले आहेत। त्या 5 सामन्यामध्ये 2 वेळा मेहर 11 बाबगाव संघाने फायनलमध्ये या संघाला पराभूत केलं आणि 3 वेळा चौतरपाडा संघाने बाबगाव संघाला मात्र त्या ठिकाणी पराभूत केलेला आहे। परंतु ही 6वी मॅच आहे एकमेकांच्या विरोधात खेळत असताना की इथे आता मात्र मेहर 11 बाबगाव संघ सरशी होणार की जी विजयाची सुरुवात आहे परंपरा आहे ती मात्र इथे कंटिन्यू सुरू ठेवणार। जे हनुमान चौतरपाडा संघ हे आता मात्र ऐकवण्यासाठी तुमच्या सोबतीला असतील माझे सहकारी समर्शक ओमी सुतार। खोदून काढलाय चेंडूला, अकाउंट ओपन होते। गोलंदाज ओमकारला आपण पाहतोय, ओमकार दलवी राम तरेसाठी कॅश प्राइज ऑन झालाय। राम चौधरी आहे, आमिर शेख यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं कॅश प्राइज 3 बॅक टू बॅकच्या सलगच्या सिक्सर साठी। चांगली मित्र आहेत आणि मित्र प्रेम नक्कीच पाहायला मिळतं इथे। ऑन स्ट्राइक प्रतीक वाकडे, मोठा खेळाडू आहे प्रतीक वाकडे। उलटा समोरच्या दिशेनं फटका सुरेख आहे, पळतोय क्षेत्ररक्षक, एक धाव पूर्ण केली आहे आणि चेंडू थांबणार नाही। चेंडू निघून चालला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, प्रतीकने ठोकलाय चौकार। सन्माननीय आदरणीय प्रमुख अतिथी तुकारामजी रणदिवी साहेब इथे उपस्थित आहेत। शुभागमन झालं आणि त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत असेल। आई कालूबाई चषक 2025 मध्ये यायचंय आणि व्यासपीठावर आसनस्थ व्हायचंय, आयोजकांच्या माध्यमातून कळकळीची विनंती आहे। सुरेख चेंडू, लेझर गाइडेड मिसाईल फेकला होता ओमकार दलबीच्या माध्यमातून। तीन चेंडू 5 धावा, यावेळी फटका सुरेख आहे, गॅप मध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक चेस करतोय आणि रेस जिंकेल चेंडू, चेंडू सीमा पार चाललाय 4 धावांसाठी येतो चौकार। सुपर फटका होता, टाइम केला होता, फक्त दिशा दिली चेंडूला आणि 4 धावा एकवटल्या प्रतीक वाकडेनं। 2 चौकार आतापर्यंत प्रतीकच्या बॅट मधून आलेत। धाव संख्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावर पाहायला मिळते। प्रमुख मान्यवर उपस्थित आहेत, आपण टीव्ही स्क्रीनवर देखील त्यांना पाहू शकता। तुकारामजी रणदिवी साहेब उपस्थित आहेत, सहर्ष स्वागत त्यांचं। ब्लॉक मध्ये फेकला होता चेंडू, सुरेख चेंडू, पुलरलेनचा चेंडू, दुसरी धाव घेण्याची मुभा आणि किती धावा तिथे मिळतील, 2 धावा कंप्लीट केल्यात। प्रतीक वाकडे स्ट्राइक वर येतोय पुन्हा एकदा। 5 चेंडू 11 धावा। कोणता संघ क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल? चौतरपाडा। चांगला चेंडू पडल्यानंतर सरळ निघून गेला, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सेफ हँड होते आणि डॉट बॉलची समाप्ती। पहिलं षटक समाप्त, 11 धावा धावफलकावर, कोणती विकेट गमावली नाहीये। हे 2 टॉप संघ आहेत, ओमसाई आमने लोणाडा असोसिएशनच्या त्या कमिटी मधले
कारण या हंगामामध्ये दोन्ही संघाने जबरदस्त खेळ केलाय. विचार केला तर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जर्मन चौतरपाडा संघाला पराजित केलं मेरीलम बापगाव संघाने. आणि त्यानंतर एकविरा चषक 2025 नांदकर येथे जी टुर्नामेंट झाली होती तिथे देखील मेगा फायनलमध्ये पराजित झाला जर्मन चौतरपाडा संघ. आणि त्यानंतर आणि या क्रीडांगणावर दोनदा खऱ्या अर्थाने मेगा फायनलला हरवलं होतं मेरीलम बापगाव संघाला जर्मन चौतरपाडा संघाने. आणि आणि नांदकरलाच एक टुर्नामेंट झाली होती तिथे देखील जर्मन चौतरपाडा संघाने बाजी मारली. आज कोणता संघ बाजी मारेल, कोण होगा बाजीगर? प्री क्वार्टर फायनलचा हा सामना सुनील गांगुर्डे आय थिंक सेट होतोय बॉलिंग ट्रॅकवर. मेडन ओव्हर सेकंड विकेट मेडन ओव्हर फेकली होती मागच्या मॅच मध्ये सुनीलने. काय तुफानी गोलंदाजी केली होती, जकडून ठेवलं होतं पूर्णतः प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना. सुनील गांगुर्डे बॉलिंग ट्रॅकवर पहिला चेंडू घेऊन राम चौधरी ऑन स्ट्राइक. सलामीचा सलामी फलंदाज आहे, सलामवीर आहे. शॉर्ट आर्म पुलचा फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आलाय स्क्वेअर लेग वरनं, झेल टिपला आणि राम चौधरीला मैदान सोडावं लागतंय. आधी वाकडे आलाय न्यू बॅटर, विस्फोटक फलंदाज आहे, अष्टपैलू क्रिकेटर आहे. मागच्या मॅच मध्ये रंग भरले होते या खेळाडूने. गोलंदाजीमध्ये दमखम, फलंदाजीमध्ये दमखम, अष्टपैलू ऑलराऊंडर खेळाडू आहे जर्मन चौतरपाडा संघाचा. आणि नक्कीच मेजवानी आहे उद्याच्या फायनल डे साठी. सर्व प्रेक्षकांना, खेळाडूंना आणि जे मान्यवर असतील त्यांना नॉनव्हेज जेवण असणार आहे. आणि जे जेवण देणारे करता धरता आहेत अन्नदाते त्यांचं नाव गुपित असणार आहे. पहा मित्रांनो, पुण्य करावं ते गुपित करावं, अशा पद्धतीचं नक्कीच अन्नदान होणार आहे उद्याच्या दिवसामध्ये. यावेळी झेलची संभावना, झेल पकडलाय. आणखी एक मोठा आद्रा, बॅक टू बॅक सलगचा धक्का क्रमांक दुसरा, वाकडे ऑन डगआउट. कुणाल सुतार आलाय, नवीन फलंदाज, टीमचा कॅप्टन. धावसंख्या 11 वर पाहायला मिळते. प्रत्येकची चांगली साथ द्यावी लागेल, कारण इथून जर धावा उभारायच्या असतील, प्रत्येक चांगल्या टच मध्ये इन्फॉर्म बॅटर आहे. ऑन अ ट्रेक पुन्हा एकदा सुनील गांगुर्डेची चर्चा केली होती मी मागच्या मॅच मध्ये. त्यांनी सेकंड विकेट मिडॉनवर फेकली होती, इथे देखील तशी सुरुवात झाली आहे. क्या बात है, रफ्तार का सौदागर मेयर इलेव्हन बापगाव संघासाठी कमालीची गोलंदाजी करतोय. आणखी एक मैदानावर षटक फेकेल का या मॅच मध्ये, परंतु आतापर्यंत तरी जकडून ठेवलाय फलंदाजांना, मोठे फटके येत नाहीयेत. आतापर्यंतचं चित्र स्पष्ट आहे,
3 चेंडूवर कोणतीही धाव मिळालेली नाहीये. कुणाल सुतार, का बात आहे, फिंगर रोल केले, स्लोअर गतीचा चेंडू, जबरदस्त गोलंदाजी. 2 सलगचे विकेट, त्यानंतर 2 सलगचे डॉट बॉल, 4 चेंडू निर्धाव फेकलेत आणि या स्पर्धेतील बॅक टू बॅक लागोपाठचा सुनील गांगुर्डेचा 10वा चेंडू डॉट बॉल आहे. 10 चेंडू मध्ये एकही धाव दिलेली नाहीये. काय जबरदस्त गोलंदाजी होते आणि या स्पर्धेमध्ये आतापर्यंत एकही धाव या गोलंदाजाने खर्च केलेली नाहीये. पुन्हा एकदा सुनील गांगुर्डे, राईट आर्म ओव्हर द स्टंप्स, ओव्हर द लाईन. ओ हो, योगेश सर, काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? या षटकातील 3री विकेट आणि जबरदस्त गोलंदाजी कुणाल सुतारला आता डगआउट मध्ये पाठवून दिलाय. सुनील गांगुर्डे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावत आहे आणि हा चेंडू जर डॉट आला, मेडन ओव्हर षटक जर फेकली तर या टीमचे पुरस्कृते बालरामजी मेहर साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे सुनील गांगुर्डेसाठी. अंतिम बॉल, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अभि वाकडे, मेडन ओव्हर षटक फेकेल का सुनील? क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे या खेळाडूसाठी. या स्पर्धेतील सलग दुसरी मेडन ओव्हर, पहिल्या मेडन ओव्हर मध्ये 2 विकेट आणि या मेडन ओव्हर मध्ये 3 विकेट घेतल्यात. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 2 षटक हाताळलेत आणि 2 षटकामध्ये एकही धाव कोणत्याही खेळाडूला काढू दिलेली नाहीये. जबरदस्त गोलंदाजी, पैसा वसूल मॅच मध्ये पैसा वसूल केलाय. मेहर 11 बापगाव संघाच्या संघ मालकाकडनं 1000 रुपयांचं कॅश प्राइज आता नक्कीच येईल सुनील गांगुर्डेसाठी. डीजे काय जबरदस्त गोलंदाजी. जितकं कौतुक करावं तितकं थोडं असेल. सुनीलचं वय फार कमी आहे मित्रांनो, परंतु म्हटलं जातं मूर्ती लहान पण कीर्ती महान. नक्कीच वय जरी कमी असलं तरी विवाहित खेळाडू आहे हे देखील विसरून चालणार नाही. कारण जे आहे ते सांगायला हरकत नाही, कारण विवाह करणं चुकीची गोष्ट नाही योगेश सर. परंतु चांगला खेळ सुरू आहे, थोडीशी गंमत देखील करायला हरकत नाही. कारण दोन्ही चांगले खेळाडू, दोन्ही चांगले संघ आहेत. हनुमान चौदरपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय बापगाव संघ. अक्षय कोहलीची वापसी झाली आहे आणि अत्यंत जवळचे आमचे देखील मित्र आहेत, आमिर शेख यांचे देखील मित्र आहेत. आणि प्लीज वेलकम अक्षय कोहली, एक विस्फोटक फलंदाज, अष्टपैलू क्रिकेटर नांदकर गावचा.
आणि प्लीज वेलकम. आणि दुपारच्या सत्रामध्ये त्यांना नक्कीच आपण पाहू शकता. वाईट बॉल, लाईन पाहावे लागेल पण आम्हाला सांगतील आपण तर चेंडू आहे. थोडासा बिझी शेड्यूल असतो अक्षय कोहली यांचा आणि सेकंड सेशन मध्ये आफ्टरनून मध्ये ते पोहोचलेत. आता डगआउट मध्ये थोडंसं आनंदाचं वातावरण देखील असेल कारण क्वार्टर फायनलची मॅच मोस्ट हाय व्होल्टेज सामना. परंतु कोणता संघ क्वार्टर फायनल मध्ये दाखल होईल, चौदरपाडा की बापगाव? दूरवरनं खेळण्याचा प्रयत्न, आणखी एक वाईट बॉल. शालिक भोईर आलाय बॉलिंग ट्रॅकवर. सुरुवातीचे 2 चेंडू वाईट्स फेकलेत. धाव संख्या 13. फटका सूर्य काय क्षेत्ररक्षक आहेत तैनात तिथे. एक मिळते दुसरीचा प्रयत्न, एकच धाव तिथे मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावतंय. तिसऱ्या षटकातील एक चेंडू आणि धाव संख्या 14 वर जाऊन पोहोचतीये. 5 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील. त्यानंतर आणखी एक षटक आणि फर्स्ट इनिंग समाप्त होईल. परंतु फर्स्ट इनिंग मध्ये किती धाबा जोडल्या जातील? मागची मॅच लो स्कोरिंग सामना जर्मन चौदरपाडा संघाने जिंकला. परंतु या मॅच मध्ये तसं चित्र पाहायला मिळेल की इथून घेर चेंज करतील. 11 चेंडू अजून शिल्लक आहेत. आप ट्रॅकर उंच भरायला घेते, लॉफ्टेड हिट आहे. क्षेत्ररक्षक आहेत आणि चेंडूला अडवलंय की काय काय घडलंय तिथे? तर DRS चेक केला जाईल नक्कीच. आमची टेक्निकल टीम आता सज्ज होईल. कबरला स्वतः आता गोलंदाज तिथे आला थ्रो झलकण्यासाठी आणि तोपर्यंत 2 धाबा. चार चेंडू 24 धाबा 24. शालिक भोईर वन्स अगेन राईट आर्म राऊंड द स्टंप्स. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि झेल पकडला नाही परंतु धाबा वाचवल्या. 2 धाबा वाचवल्या आपल्या संघासाठी. पाच चेंडू 26 धाबा धाव फलकावर. या बॉलवर मोठा हिट येईल का? लाईन पाहावी लागेल शालिकला. हा चेंडू परत हाताला लागेल. व्हाईट बॉल, व्हाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव 27. 27 धाबा धाव फलकावर. अंतिम बॉल अलंग दी कार्पेट मैदानाला गुदगुल्या करतोय. काव शेप मध्ये वाईड इस लॉंग ऑन ला दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, धावचीची संभावना. आणि आय थिंक पंच काय डिसिजन देतील? नॉट आउट आय थिंक. धाव संख्या 29 29 वर जाऊन आता पोहोचते. 3 षटकांचा खेळ संपलाय. आता अंतिम षटक. अंतिम षटकामध्ये 15 प्लस धाबा येतील का? 15 धाबा आल्या तर मी म्हणेन चांगली टोटल उभारली आहे कारण विकेट स्लो आहे. इथून फलंदाजी करणं तेवढं सोपं नाहीये. आणि जे हनुमान चौदरपाडा संघाने जी लास्ट त्यांची मॅच झाली होती तिथे खूप कमी धाबा डिपेंड केल्या होत्या. 30 अबाव धाबा होत्या. 28 धाबा फक्त डिपेंड केल्या होत्या. आणि आता 29 धाबा ऑलरेडी स्कोर केल्यात. परंतु बॅटिंग बापगाव टीमची चांगली आहे. योगेश सारखा
विस्फोटक फलंदाज आहे, राहुल सारखा फलंदाज आहे, सुनील असतील, लारा असेल, तुषार असेल, चांगले फलंदाज या संघामध्ये आहेत. चेंडू सोपवला गेला राहुलच्या हातामध्ये. अष्टपैलू क्रिकेटर राहुल, स्लॉग ओव्हर मध्ये आपण राहुलला पाहतोय. कधी कधी तुषार देखील गोलंदाजीला येतो, कॅप्टन आहे संघाचा, परंतु तुषार थोडासा इंजर झाला होता पहिल्याच सामन्यात. दुसऱ्या चेंडूवर चौकार अडवण्याचा प्रयत्न, थोडासा क्रॅम्प आला होता त्याच्या पायामध्ये. पहिला चेंडू राहुलचा, पुलटॉस होता. क्षेत्ररक्षक सुनील गांगुर्डे आलाय चेंडूवर, क्षेत्ररक्षण अप्रतिम. एक चेंडू आणि धावसंख्या 30. 5 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक. स्ट्रायकिंग एंडवर अवीला पाहतोय आपण. अवीला विनाश करावा लागेल. फलंदाजीच्या जोरावर हा सामना कुठेतरी या सामन्यामध्ये रंग भरावे लागतील, कारण गोलंदाजी खूप चांगली आहे हनुमान चौदरपाडा संघाकडे. आदित्य असेल, त्यानंतर प्रतीक असेल, प्रतीक नंतर विजय तरे असतील, आणि चांगले चांगले गोलंदाज आहेत ते संघामध्ये. दरम्यान मिस फील्ड होते तिथे, पंबलिंग, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि 2 धाबा एकवटल्या गेल्यात. अतुल देखील गोलंदाज आहे. अतुलने कामगिरी केली आहे. चार चेंडूंचा खेळ शिल्लक. राहुल पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द स्टंप्स. फुलटॉस, स्लॉट मध्ये होता चेंडू, परंतु क्षेत्ररक्षक वाईड ईस्ट लॉंगनला तयार होता आणि झेल टिपला वसीमना आणि फलंदाजाला पाठवून दिला डगआउटला. डीजे चौथा चेंडू. बाहुबली अफजल हनुमान चौदरपाडा, पंकज झालाय. आता दोन्ही बंधुराजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पंकज वाकडे समोरच्या दिशेनं फॉलो थ्रू मध्ये पाय घातला होता गोलंदाजाने. राहुल होता तिथे. एक पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धाबा पूर्ण. प्रतीक वाकडे का नॉन स्ट्राईक एंडवर राहिलाय मला नक्कीच समजलं नाही, कारण सुरुवातीच्या ओव्हरमध्ये प्रतीकने चांगली फलंदाजी केली होती. त्यानंतर प्रतीक पूर्ण एक षटक स्ट्राईक पासून वंचित राहिला आणि तिथून तिसऱ्या षटकामध्ये देखील तितकी स्ट्राईक त्याच्याकडे आली नाही. सख्या बंधुराजांची जोडी पंकज वाकडे आणि प्रतीक वाकडे. फुलटॉस स्वरूपात समोरच्या दिशेने बॉलर बॅक ड्राईव्ह ज्याला म्हणतात, तोच फटका आणि आता स्ट्रायकिंग एंडवर प्रतीककडे स्ट्राईक आता येते. ऑफ स्ट्राईक खूप वेळ राहिलाय. अंतिम चेंडू आहे. धाव संख्या झाली धावफलकावर 36 आणि या अंतिम चेंडूवर मोठा हिट येईल का? क्षमता ठासून ठासून भरली आहे प्रतीक वाकडे मध्ये, परंतु त्या क्षमतेचं उदाहरण कुठेतरी पेश करता आलेलं नाही. या खास करून बॅटिंग मध्ये या स्पर्धेमध्ये तितकं चांगलं नक्कीच योगदान राहिलेलं नाही प्रतीक वाकडेचं. यावेळी देखील तितका चांगला फटका नाही. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न होतोय आणि दुसऱ्या धाब्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद. धावसंख्या जाऊन पोहोचली 38 वर.
विजयासाठी मेहर इलेव्हन बापगाव टीमला 38 धावांची गरज 37 झाल्यात. कोणता संघ बाजी मारेल आणि कोणता संघ पराजित होईल, कोणता संघ क्वार्टर फायनल मध्ये 2 हात करेल, गावदेवी नानकर संघाशी रेस्ट घेतात नक्कीच गावदेवी नानकर संघाचे प्लेयर्स. दरम्यान नॅनो देखील इथे पोहोचलेत. आता जबाबदारी त्यांनी पूर्णपणे स्वीकारली असेल. थोडासा जो भार होता आमिर शेख यांच्यावरचा तो भार हलका केला असेल. जाऊयात तोपर्यंत ऐकूयात संगीत कक्षामध्ये डीजे मास्टर यांच्याकडे सुमधुर असं संगीत. तिसऱ्या षटकामध्ये शालिकच्या विरोधात 18 धावा इथे जोडल्या गेल्या आणि त्या 18 धावा मात्र या ठिकाणी भरपूर चांगल्या स्थितीमध्ये संघाला मात्र घेऊन गेल्या असं म्हणावं लागेल. कारण मागील मॅच मध्ये आपण पाहिलं की 28 धावा डिफेन्स मात्र या संघाने केले होते, परंतु इथे 38 धावांचा पाठलाग मेहर इलेव्हन बापगाव संघ मात्र या ठिकाणी कशा रीतीने मात्र करेल हे पाहणं आता मात्र या ठिकाणी इंटरेस्टिंग असणार आहे. परफेक्टली वाईट यॉर्करनं सुरुवात केली आदित्य वाकडेनं. योगेश पाटील आणि राहुल मेहरची जोडी सध्या आपण पाहतोय एज अ सलामीवीर आणि सुरुवात आदित्यने मात्र निर्धावाने केलेली आहे. जो संघ जिंकेल तो आजच्या दिवसाच्या शेवटच्या सामन्यामध्ये आई गावदेवी स्पोर्ट नानकर संघाच्या विरोधात आपल्याला खेळताना पाहायला मिळू शकेल आणि आजच्या दिवसातील ती या स्पर्धेतील तिसरी क्वार्टर फायनलची मॅच असेल. उपस्थित प्रेक्षकांच्या माहितीसाठी पहिले षटक फार महत्वपूर्ण राहणार आहे बापगाव संघासाठी. चांगला स्ट्रोक लॉंग ऑफला कुठला फिल्डर नाहीये. मिड ऑफला बीट केला आणि चेंडू वेगाने चालला. शेवटच्या क्षणाला पाहू शकेल त्या ठिकाणी या चेंडूचा वेग थोडासा कमी झाला आणि त्याच्यामुळे पाहतो की मिड ऑफचा फिल्डर प्रत्येक वाकडेने जाऊन तो चेंडू मात्र त्या ठिकाणी स्टॉप केला. 2 धाबा तिथे पूर्ण केल्या गेल्या. 2 धाब्याने राहुलनं आपलं स्वतःचं खातं उघडलं आणि संघाचं मात्र त्या ठिकाणी अकाउंट ओपन केलं. आणि या दोन टीमचा विचार केला तर या सत्रामध्ये प्रत्येक स्पर्धेच्या माध्यमातून एकमेकांच्या विरोधात आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. ही 6वी मॅच एकमेकांच्या विरोधात पाहतोय आपण या ठिकाणी. 2 वेळा मेहर बापगाव संघाने मात्र पहिल्यांदा चौदरपाडा संघाला पराभूत केला आणि 3 वेळा चौदरपाडा संघाने बापगाव संघाला पराभूत केला. इथे मात्र पाहू शकला या ठिकाणी बॅडमिंटन स्ट्रोक फटका हवेत गेला. शॉट मिडविकेटला राम चौधरी त्याने पकडला झेल आणि
समाप्त झाला त्या ठिकाणी राहुल मेहरचा खेळ. पहिला धक्का लागत असताना टीम मेहर 11 बापगाव संघाला. अर्थात आदित्य वाकडे आणि आदिने सुद्धा मात्र पाहतो की आज फलंदाजीमध्ये एवढी चांगली कामगिरी केली नाही, परंतु गोलंदाजीमध्ये जबरदस्त खेळ त्याने आज साकारलाय. पहिली मोठी सफलता राहुलच्या रूपाने आपल्या टीमसाठी त्याने प्राप्त करून दिली. न्यू बॅटर ओमकार दलवी येतोय तिसऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. आणि आज ओमकार दलवीला मात्र जबाबदारीने खेळ करावा लागेल. राहुलनं मात्र योगेशची मात्र लवकर साथ सोडली गेली. कुठेतरी मात्र एक मोठा फटका खेळण्याचा त्याचा उद्दिष्ट होता, परंतु फटक्याला उंची जास्त मिळाली आणि त्यामुळे पाहतो की जेलबादच्या स्वरूपात तो बाद होऊन माघारी गेला. आणि इथे मात्र ओमकारची विकेट धोक्यात. बॅटची इनसाइड एज मोठी काढा लागली आणि पाहू शकेल गल्लीमध्ये त्या ठिकाणी कुठल्या प्रमाणे सुरू केली नाहीये. जसा ओमकार दलवी मैदानाच्या आतमध्ये आला त्याच पावलानं तो माघारी चाललाय. जरूर पाहू शकेल या ठिकाणी या टेनिस क्रिकेटच्या या खेळावरती आधारित हे सॉन्ग सादर करतात डीजे ओमकार. परंतु इथे पाहिलं तर या ठिकाणी या चौदरपाड्याची आणबान शान मिस्टर आदी वाकडे असं म्हणायला हरकत नाहीये. नो बॅटर शालेक भोईर हॅट्रिक बॉल मात्र त्या ठिकाणी फेस करेल. दहा फलकावरती धावसंख्या जर पाहिले तर 2-2 सध्या स्थिती पाहतोय मेहर 11. बापगाव संघाची 38 धावांचा लक्ष्याचा पाठला करत असताना थोडीशी नाजूक स्थिती मात्र पहिल्या पॉवर प्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळते. हॅट्रिक बॉल हो इम्प्रोवाइज स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडूची लाईन ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर हाताळली आणि त्यामुळे पाहतो की एक्स्ट्राच्या स्वरूपात वाईटच्या स्वरूपात त्या ठिकाणी एक धाव जोडली गेली. धावा कशा येतात हे महत्वाचं नाही. आता मात्र मेहर 11 बापगाव संघासाठी धावा येणार मात्र कुठेतरी गरजेचं झालेलं आहे. आणि आज शालिक भोईरला मात्र पाहतो की चौथ्या क्रमांकावरती प्रमोशन दिलेलं आहे की तुझा जो नॅचरल खेळ आहे तो तिथे जाऊन तू खेळ, हा त्याला मात्र संदेश दिला असावा खेळाडू कक्षातून. आणि आज त्याची एक झलक इथे मात्र तो या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करेल का. फटका हवेत केला, त्याची विकेट सुद्धा धोक्यात, कारण स्वतः गोलंदाज आदी वाकडे चेंडूच्या खाली सॉफ्ट डिसमिसल सेफ हँड. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये लागणारा हा बापगाव संघाला तिसरा धक्का. निश्चितपणे भावेश पवारचा आपण उल्लेख केला तर तो फक्त एक चांगला खेळाडू नाहीये, तर एक चांगला व्यक्तिमत्व सुद्धा आहे. कारण त्याने आपल्या विभागातून किमान 4 ते 5 खेळाडूंची एक तर ISPLच्या स्पर्धेमध्ये वर्णी लावण्यामध्ये त्याचा पाठीमागचा हात निश्चितपणे आपण म्हणू शकतोय. तर आपण पाहू शकाल पहारे हा एक छोटासा गाव भिवंडी तालुक्यामध्ये आहे. त्या गावातील एक खेळाडूची मात्र त्यांनी निवड केली गेली. वारीटचा हा तो खेळाडू होता. तर तुम्ही पाहू शकाल पवन केनी सारख्या खेळाडूला सुद्धा मात्र आपण पाहू शकाल त्या ठिकाणी ISPL मध्ये त्याची वर्णी लावण्यामध्ये भावेश पवारचा मोठा योगदान. पहारेचा हिमांशू पाटील आणि वारेटचा मित्रांनो प्रथमेश पाटील.
परंतु इथे एक्झॅक्टली काय घडलंय दोन्ही पंच आता मात्र तिथे चर्चा करतायत आणि चर्चा केल्यानंतर एक्झॅक्टली जो काही निर्णय येईल तो निर्णय मात्र दोन्ही फलंदाजांना मात्र त्या ठिकाणी मान्य करावा लागेल. टायगर ऑफ कोलकाता संघाच्या वतीने मात्र ते सर्व खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. कल्याण डोंबिवलीचा किरण पवार तो खेळाडू सुद्धा मात्र त्या संघामध्ये आपल्याला या वर्षी खेळताना पाहायला मिळू शकेल. आणि फलंदाज आपण जर या ठिकाणी पाहिलं तर त्या ठिकाणी थोडासा चाच पडला होता. सर शेवटचा बॉल एक्झॅक्टली डॉट आहे का पंच उमेश केले सर. यस ओके ओव्हर कंप्लीट. चला प्रत्येक एक पारितोषिक आहेत. जर तुम्ही लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 जर एष्ट्या उद्ध्वस्त केल्या तर मात्र नरेश रणदिवे यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज तुम्हाला दिला जाणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपन्न आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त या ठिकाणी आधी वाकडीने धावा खर्च केल्या. एका षटकाच्या स्पेलमध्ये फक्त 3 आणि 3 महत्वपूर्ण विकेट्स मात्र त्या ठिकाणी प्राप्त केले. आणि तो योगेशच्या सुत्रे आता मात्र नवीन फलंदाज सुनील गांगोडेला आपण पाहतोय. प्रतीक मात्र या ठिकाणी सुरुवात करतोय. आपल्या षटकाला मात्र पाहू शकाल अगदी पॉईंटला केल्याचा प्रयत्न डीप मध्ये क्षेत्रक्षक तैनात केला. विजय तरच्या रूपाने दोरीचा दाब घेण्याचा प्रयत्न होतोय त्या ठिकाणी आणि सहजपणे त्या ठिकाणी या 2 धावा मात्र पूर्ण केल्या गेल्या. आणि योगेशचं एक वैशिष्ट्य आहे त्याच्याकडे क्लासिकल फटके खेळण्याची ताकद आहे आणि गॅप शोधण्यामध्ये तो माहीर आहे. आणि आज मात्र त्याला याच अनुषंगाने मात्र खेळ साकारावा लागेल. त्याला साथ मात्र सुनील आता कशा रीतीने देईल. येणाऱ्या बॅटरमध्ये पाहिलं तर अजूनही लारास येणं बाकी आहे. आर्यन चांगली बॅटिंग करू शकतोय परंतु या जोडीवरती आता मात्र भरपूर आपल्या संघाची मदार असणार आहे की तुम्ही या सामन्याला एक्झॅक्टली क्लोज घेऊन जर गेले तर मात्र क्लोज घेऊन गेल्यानंतर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र तुम्ही अटॅक करू शकता. परंतु तो प्रयत्न इथे केला जाणार का की या प्रतीकच्या विरोधात मात्र मोठे फटके केल्याचा प्रयत्न इथून योगेश पाटील करणार. रिबाचा फटका परंतु या फटक्यासाठी खेळाडू तैनात केला आणि तरी सुद्धा मात्र स्ट्रोक त्याने खेळण्याचा प्रयत्न केलाय. चुकीचा फटका मी तर म्हणेन कारण प्रतीकला माहिती की असे फटके योगेश खेळू शकतो आणि त्याच्या अनुषंगाने मात्र पाहू शकाल डीप पॉईंटला मात्र विजयला मात्र त्या ठिकाणी त्याने तैनात केलाय. एक चांगला गोलंदाजी मात्र निशाणी तो मात्र या ठिकाणी दर्शवतोय. पहा आमच्या अगदी कॉम्बॉक्सच्या समोर एक ऑटो आहे रिक्षा आहे. मी विनंती केली थोडीशी आपण त्या रिक्षाचा जो तोंड आहे तो थोडासा आपण बाजूला करा प्लीज. ऑन साईडला 10 केला चेंडू चालला अगदी जमिनीच्या साह्यानं सिंगल धाव कंप्लीट झाली. दुहेरीचा प्रयत्न एक्झॅक्टली होतोय आणि त्या दुहेरीच्या प्रयत्नामध्ये 2 धावा कंप्लीट. तिहेरीचा प्रयत्न होणार का. रनआउटची संधी होती परंतु निशाणा मात्र त्या ठिकाणी व्यवस्थित साध्य करता आला नाही यष्टीरक्षक नसीबला आणि तोपर्यंत 3 धावा त्या ठिकाणी वेगाने पूर्ण केल्या गेल्या. हा खेळ तुम्हाला मात्र इथे खेळावा लागेल. मोठे फटके येत नसतील तर सिंगल डबल डबलला तिहेरीमध्ये कन्वर्ट करावा लागेल आणि त्याचा मात्र आता कुठेतरी वापर करतात दोघेही फलंदाज. एका बाजूला योगेश दुसऱ्या बाजूला सुनील आणि या 3च्या अनुषंगाने संघाची धावसंख्या आता मात्र पाहू शकाल 9 या आकड्यावरती जात असताना लक्ष पाहू शकाल 38 धावांचा आहे आणि त्या लक्षाचा पाठला करत असताना मात्र 3 फलंदाज स्वस्तात मात्र या ठिकाणी गमावले गेले. परंतु या ठिकाणी पाहू शकाल योगेश आणि सुनील आपल्या संघाला मात्र कुठेतरी सावरण्याचा प्रयत्न करतायत. पुन्हा चांगला गॅप शोधला त्या आणि पाहू शकाल एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये कुठला क्षेत्रक्षक नाहीये आणि चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि तो क्लासिकल चौकार योगेश पाटीलच्या बॅटमधून. ही पहिली बाउंड्री आपल्याला पाहायला मिळाली आणि तसं जर पाहिलं तर या हंगामामध्ये
सौफराचा अगदी पाऊस पाडला योगेश पाटीलनं आणि त्याचीच मात्र कुठेतरी या फटक्याच्या पाठीमागे आपल्याला एक झलक पाहायला मिळाली. त्यांनी हेरलं की एक्स्ट्रा कव्हरला मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे, परंतु 30 शॉट सर्कलच्या आतमध्ये आहे. त्याला जर आपण बीट केलं तर मात्र या ठिकाणी धाबा वसूल करू शकतोय आणि तो फटका मात्र त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. कुठेतरी आता मात्र प्रत्येक थोडंसं महागडं ठरलं आहे, कारण त्याच्या विरोधात धाबा चांगल्या प्रमाणे येताना पाहायला मिळत आहेत. इथे मात्र पाहू शकाल पाटील स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क झाला नाही. पूर्णपणे शरीराचा वेध घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आणि अखेर पहिला डॉट बॉल या षटकामध्ये प्रत्येकच्या भात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर 13 धाबा, अजून लक्ष्यापासून 25 धाबा दूर मेहर 11 बापगाव. आणि पाहू शकाल आपण या ठिकाणी अजूनही 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा त्या दिशेला जबरदस्त फटका, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आणि चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हरला. 4 धाबांसाठी चौकार. तुमचा हा व्हीआयपी दृश्य अनेक मान्यवर आणि पाहू शकाल त्या ठिकाणी नानकर संघातील खेळाडू सुद्धा रिलॅक्स मूडमध्ये आहेत आणि त्यांचं लक्ष पूर्णपणे या सामन्याकडे आहे सध्या, कारण जो जिंकेल तो संघ त्यांच्या विरोधात आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्यामध्ये खेळणार आहे. 2 षटकांचा खेळ संपन्न 17-3 38 धाबांचा पाठला करत असताना येणाऱ्या 12 चेंडूच्या खेळामध्ये अजूनही विजयासाठी 21 धावांची आवश्यकता. नेट टू नेट फाईट आणि जेव्हा जेव्हा हे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात खेळतायत ना, तेव्हा मात्र प्रेक्षकांची त्याकडे पाहण्याची दृष्टिकोन वेगळे असतात. कारण सध्या पाहतो की दोन्ही संघ अव्वल आहेत, चांगला खेळ दोघांनी साकारलेला आहे आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये चॅम्पियन पद पटकावण्याच्या दावेदार म्हणून दोघांकडे पाहायला जात असतो आणि त्या अनुषंगाने मात्र हा सामना दोघांसाठी फार महत्त्वपूर्ण असेल. जिंकेल तो क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करेल, पराभूत होणार तो मात्र या स्पर्धेची तब्बल वर्षभर वाट पाहणार. परंतु जिंकेल कोण, बापगाव की चौदरपडा की बापगाव. परंतु सध्या तरी आपण पाहतो की योगेश पाटील एक अलग मूडमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. वेगळ्या ट्रॅकवरती तो बॅटिंग करतोय आणि त्याला मात्र चांगली साथ देतोय सुनील गांगोडे. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 21 धाब्यांची अजून आवश्यकता. गोलंदाज विजय तरच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय, ज्याला नेहमीच मी मॅजिकल विजू म्हणून नाव संबोधलं जातो आणि एक्झॅक्टली मॅजिकल चेंडू त्याच्याकडे आहेत आणि तो मात्र आपल्या भात्यातून एक एक चेंडू मात्र बाहेर काढतोय. परंतु त्याच्या विरोधात आता सुनीलची त्या ठिकाणी रणनीती काय असेल की मोठा फटका केलेल की पहिल्या चेंडूवरती स्ट्राईक तो रोटेट करेल. योगेश पाटीलला मात्र त्या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला तो घेऊन येईल. या गोष्टी आता मात्र त्या ठिकाणी मात्र निर्माण झालेल्या आहेत. पहिल्या चेंडूवरती उडवला हेलिकॉप्टर, परंतु मैदानाच्या आतमध्ये लॉंग ऑन आहे, त्याने पकडला जेल आणि समाप्त झाला त्या ठिकाणी सुनील गांगुडेचा खेळ. पहिल्या चेंडूवरती आक्रमणाला मात्र सुरुवात केली सुनील गांगुडेने, परंतु कुठेतरी ताकदीचा थोडासा कमी वापर झाला आणि त्याच्यामुळे पाहतो की कॅप्टन कुणाल सुतारनं लॉंग ऑनवरती कुठल्या प्रमाणे चुकी केली नाहीये. चांगल्या प्रमाणे तिथे झेल पकडला गेला आणि पहिल्या चेंडूवरती मॅजिकल विजू तऱ्हेनं आपल्या संघाला मात्र विकेट्स प्राप्त करून दिली. नवी फलंदाज लारा आलाय. हो निश्चितमध्ये आम्ही मागाशी उल्लेख केला की आमचे लाडकी कुमार तुषार पवार आता मात्र काही दिवसांपूर्वी ते मात्र सिरीज झालेले आहेत, म्हणजे त्यांची दुसरी इनिंगला आता सुरुवात झालेली आहे. त्यांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे, त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. परंतु सामन्यामध्ये आता मात्र पाहतो की रंगत वाढलेली आहे. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 11 चेंडूमध्ये विजयासाठी 21 धाब्यांची गरज. बॅटची आतली काढा, चेंडू चाललाय 1 बॉल्सवरती. नसीब चेंडूला मात्र गॅदर करतोय. डॉट बॉलची सांगता आणि जशी आता चेंडूची संख्या कमी होत चाललेली आहे, फलंदाजावरती प्रेशर वाढत चाललाय आणि दुसऱ्या बाजूला योगेश पाटील पहा किती नाराज आहेत, कारण त्यांच्या बॅटून धाबा येत होत्या परंतु त्यांना मात्र स्ट्रायकिंग पासून थोडंसं दूर ठेवलाय गोलंदाज विजू तरेनं.
10 चेंडूचा खेळ आता मात्र शिल्लक राहिलाय आणि 10 मध्ये 21 धावा मात्र इथे होणार का? क्षमता तर दोघांकडे आहे. ऑन साईडला क्रॉस ब्रेड फटका चेंडू गॅप मध्ये चाललाय. मिडविकेचा फिल्डर वेगाने चेंडूवरती झेपावतोय. राहुल होता त्या ठिकाणी. जोपर्यंत फेक करतोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. प्रत्येक धावेनंतर आता मात्र पाहू शकाल टाळ्यांचा गजर पाहायला मिळतोय. चौदरपाडा संघाचे पाठीराखे सुद्धा मात्र भरपूर संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या मैदानावरती इतिहास राहिलाय. 2 स्पर्धा आतापर्यंत झाल्या. दोन्ही स्पर्धा चौदरपाडा संघाच्या नावावरती राहिल्या आणि या सीझन मधल्या मैदानावरची ही तिसरी स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण पाहतो की थोडसा मजबूत स्थितीमध्ये फोर्स केलाय. चेंडू चला वाढीश लॉंग आपला शतशी तैनात आधी वाकडे चेंडू उचलून फेक करताय. पुन्हा दुरीचा प्रयत्न होतोय आणि शेवटच्या क्षणाला मात्र त्या ठिकाणी दुहेरी धाव घेण्याचा मात्र त्या ठिकाणी निर्णय बदलला गेला आणि एका धावेवरती मात्र त्या ठिकाणी समाधानी राहावं लागेल. इथून प्रत्येक चेंडूमध्ये सिंगल डबल जरी धाव आली तरी मात्र या ठिकाणी चौदरपाडा संघाला जास्त नुकसान होणार नाही याची त्यांना जाण आहे. परंतु इथे जर मोठे फटके जर आले नाहीत तर मात्र कुठेतरी जो लक्ष आपण पाहतोय 38 धावांचा तो मात्र मेहर 11 बापगाव संघाच्या दृष्टिकोनातून थोडासा दूर जाऊ शकतोय. कारण 8 चेंडू शिल्लक आणि 8 मध्ये आता विजयासाठी 18 धावांची आवश्यकता. हे 2 चेंडू फार निर्णायक राहणार आहेत. या 2 चेंडूमध्ये किमान एखादा मोठा फटका योगेश पाटील खेळण्याचा प्रयत्न करेल का आणि खेळावंच लागेल. जर तुम्हाला इथे लक्षाचा पाठलाग करायचा असेल तर 20 धावा फलक्यावरती आतापर्यंत लागल्या गेल्या. जबरदस्त सामना नेट टू नेट फाईट प्रयत्न करतो योगेश परंतु त्या ठिकाणी यशस्वी होत नाहीये. कारण गोलंदाज तेवढा चेतुर आहे. कारण बॅटरचे पूर्णपणे तो हावभाव ओळखतोय आणि त्या अनुषंगाने त्याच्यानंतर तो मात्र चेंडू रिलीज करतोय. असा हा गोलंदाज विजय तरे. चेंडूला प्रत्येक ठिकाणी तो मात्र वळवण्याची ताकद ठेवतोय. मग स्पर्धा कुठेही असू द्या, विकेट कुठल्याही प्रकारची असू द्या, मातीची असू द्या किंवा डांबरची असू द्या किंवा कॉन्क्रीटची, त्या विकेटवरती चेंडूला वळवण्याची ताकद या गोलंदाजाकडे आहे आणि आज ते त्यांनी सिद्ध करून दाखवलं. जबरदस्त मात्र या ठिकाणी टिचून मारा केला या षटकामध्ये. 7 बॉल 18 आणि त्याच्यामध्ये अजून एक चेंडू कमी होणार. डॉट बॉलने चेंडूची सांगता केली आणि या सामन्यामध्ये आता मात्र पाहतो की थोडाफार का होईना कब्जा निर्माण केला टीम जय हनुमान चौदरपाडा संघाने. कारण या षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली आणि मागील चेंडूमध्ये जर विचार केला 5 चेंडूमध्ये फक्त विजय तरेने धाबा खर्च केला 3. जबरदस्त गोलंदाजी आवडली असेल तर मॅजिकलसाठी एकदा टाळ्या व्हायला हरकत नाहीये. नेहमीच आपल्या टीमसाठी संकट मोचकाची भूमिका तो पार पाडत असतो आणि आज सुद्धा मात्र ती भूमिका त्यांनी चांगल्या पद्धतीने पार पाडली. परंतु या ठिकाणी आता कॅल्क्युलेशन क्रिकेट अतिश खेळावं लागेल टीम बापगावला. किमान 6 मध्ये तुम्हाला 3 सिक्सर मारावं लागतील आणि ते कार्य आज लारा इथे मात्र करणार का? प्री क्वार्टर फायनलची मॅच आणि चित्त थरारक लढत सध्या आपण पाहतो. या ठिकाणी एक चांगली रंगत निर्माण झालेली आहे. परंतु कुठेतरी पाहतो की फलंदाजावरती आपल्याला प्रेशर पाहायला मिळतोय. याचं कारण टॉपचे 3 फलंदाज स्वस्तात बाद झाले. कारण आज या महत्वाच्या मॅच मध्ये पाहतो की राहुल सबसेल फेल ठरला. त्याच्यानंतर आपण पाहिलं की शालिकला प्रमोशन दिलं, ओमकारला प्रमोशन दिलं, दोघेही मात्र शून्यावरती बाद झाले आणि त्यानंतर सुनील जरूर आला. थोडा वेळ त्यांनी खेळपट्टीवर इथे काढला परंतु फक्त 3 धाब्याचं योगदान देऊन तो सुद्धा मात्र माघारी निघून गेला आणि आता मात्र पूर्णपणे संघाची जबाबदारी योगेश पाटील आणि त्या लाराच्या खांद्यावरती आपण पाहतोय. शेवटचं षटक शेवटचे 6 चेंडू अतुलच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय आणि त्या अतुलच्या विरोधात आता मात्र या ठिकाणी 18 धाबा जोडल्या जाणार की अतुल त्या 18 धाबांचं इथे संरक्षण करणार. थोड्याच वेळात मात्र या सामन्याचा रिझल्ट जो आहे तो मात्र आपल्यापर्यंत पोहोचेलच. परंतु इथे जिंकेल कोण? चौदरपाडा की बापगाव? एकमेकांच्या विरोधात असणारी ही या सीझन मधील 6वी लढत सध्या आपण पाहतोय. ओमसाई आपले लोणार क्रिकेट असोच्या अंतर्गत पहिला चेंडू आला इथे डॉट आणि पाहतो की पूर्णपणे लारा सुद्धा मात्र या खेळपट्टीवरती या स्पर्धेमध्ये या चौदरपाडा संघाच्या विरोधात चाच पडताना पाहायला मिळतोय. स्वतःवरती भरपूर निराश आहे कारण एका चेंडूला आता मात्र इथून फार महत्व आहे. कारण आता चेंडूची संख्या कमी होत चाललेली आहे, धावांची संख्या जास्त आपण पाहतोय. कारण 5 मध्ये आता इथून तुम्हाला 18 धावा जोडावा लागतील आणि त्याही कंपल्सरी. कारण चेसिंग कंपल्सरी असणारी स्पर्धा हा प्रमुख नियम पाहतोय आपण या स्पर्धेमध्ये. उडवलाय परंतु फटक्याला उंची जास्त आणि लॉंग ऑन वरती आधी वाकडे आहे म्हणजे चुकी होणार नाहीये. चांगला कॅचर आहे त्याने पकडला असेल आणि समाप्त झाला त्या ठिकाणी लाराचा खेळ.
चांगली झालेली आहे, परंतु फटक्याला उंची जास्त मिळाली आणि त्याच्यामुळेच पाहतो की आधीला मात्र त्या ठिकाणी वेळ मिळाला तिथे अनुमान लावण्यासाठी. आणि शेवटच्या क्षणामध्ये पाहिलं तर त्यांनी आपल्या हातांची उचल बाहेर काढली आणि त्या उजलीमध्ये चेंडू मात्र कैद केला. न्यू बॅटर आर्यन मेहर आज हिरोची भूमिका त्याला मात्र पार पाडावी लागेल, कारण त्याच्यासमोर फक्त आता 4 चेंडू शिल्लक राहिलेले आहेत आणि त्या 4 चेंडूमध्ये तुम्हाला 3 सिक्सर मात्र या ठिकाणी मारायचे आहेत, कारण 18 धाबा तुम्हाला इथून मात्र जोडायचे आहेत. परंतु अतुलनं आतापर्यंत या ठिकाणी चांगली गोलंदाजी केलेली आहे. एक विकेट त्याच्या नावावर राहिला, फटका चांगला पाहायला मिळतो, गॅपमध्ये जरूर चालला, परंतु पाहू शकाल त्या ठिकाणी काऊ कोणाला मिस्टेक थोडीशी घडली गेली, परंतु बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक तिथे वेगाने पोहोचले गेले आणि फक्त मात्र त्या ठिकाणी एकच धाव पूर्ण केली गेली. योगेश पाटीलचा खेळ आपण पाहिला तर त्याच्या बॅटमधनं आपण जास्तीत जास्त चौकार पाहत असतो, परंतु आता सिक्सरची आवश्यकता, आणि जर सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली सामना जिंकून दिला तर आमचे कुलमॅन ज्ञानेश्वर मुकादम किंवा या ठिकाणी काय पारितोषिक येतीलच. परंतु इथे हेलिकॉप्टर उडवला आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये झेल ड्रॉप. सिंगल धाव मात्र पूर्ण केली गेली आणि आता मात्र या ठिकाणी पाहू शकाल की कुठेतरी औपचारिकता मात्र बाकी राहिलेला आहे या सामन्यामध्ये असं म्हणायला हरकत नाही. आणि पाहू शकाल आता मात्र बाबगावची समर्थक आता मात्र एक एक पाऊल आता पुढे टाकतायत, आपल्या घरच्या दिशेने जाण्याच्या तयारीत पाहायला मिळत आहेत, कारण त्यांना मात्र समजलं की एक्झॅक्टली या सामन्याचा रिझल्ट आता काय येणार आहे. लक्ष एवढं मोठंही नव्हतं, परंतु कुठेतरी पहिल्या पॉवर प्ले मध्ये धाबा आल्या नाही आणि तिथून मात्र दडपण प्रेशर मात्र प्रतिस्पर्धी संघावरती वाढला गेला आणि त्याच्यामुळे पाहतो की या सामन्यामध्ये आता मात्र बाबगाव संघ पूर्णपणे पिछाडीवरती पाहायला मिळतोय. लक्ष्मणच्या अगदी पलीकडे चेंडू चालल्या, वाईटच्या स्वरूपात सिंगल धाव, कारण 2 षटक जे पाहिले आपण, पहिला षटक आधीचा पाहिला आणि त्याच्यानंतर तिसरा षटक आपण जो विजयचा पाहिला, त्या 2 षटकामध्ये फक्त बाबगाव संघाने 6 धावा जोडल्या आणि तिथेच मात्र हा संघ पूर्णपणे बागफुटला गेला. प्रतीकच्या विरुद्ध चांगल्या धावा जोडल्या होत्या, फटका चांगला पाहायला मिळतो, हवेत केलाय, परंतु मिडविकेटला फिल्डर तैनात. म्हणजे असं वाटतं की या क्रीडांगण कुठेतरी मेहर 11 बाबगाव संघासाठी अनलकी आहे की काय, कारण तिसऱ्यांदा जे हनुमान चौधरपाडा संघाच्या विरोधात ते याच मैदानावरती खेळले गेले आणि तिसऱ्यांदा मात्र पावशकाल पराभूत होण्याच्या अगदी कगारवरती पाहायला मिळत आहेत. यापूर्वी 2 क्वालिफाय मॅचेसमध्ये त्यांना पराभूत केलं होतं आणि आता सुद्धा मात्र पावशकाल प्री क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये लगभग त्यांचा पराभव अटल आहे. शेवटचा बॉल इनफिल्डला बीट करण्याचा प्रयत्न, परंतु प्रत्येक चेंडूच्या खाली पोहोचला, विकेटचं पतन आणि हा सामना या ठिकाणी पाहू शकाल दिमागानं जिंकलाय जय हनुमान चौधरपाडा संघानं. तर जरूर जो आपण मेडल षटक पाहिला सुनील, त्यासाठी तुम्हाला बारा मेहर यांच्याकडून 1000 रुपये तर जीपे केले जाणार आहे, याची आपण नोंद घ्या. आणि जो नुकताच सामना इथे मात्र संपन्न झाला, 2 दावेदार होते, कारण विजय तरणे सुद्धा मात्र एक चांगला स्पेल हाताला 3 धाबा त्यांनी खर्च केला होता, 1 विकेट प्राप्त केला, परंतु पॉवर प्ले मध्ये जी मजबूत स्थिती निर्माण केली, पायाभरणी चांगली इथे मात्र मजबूत केली, कारण 3 धाबा खर्च करत 3 विकेट्स प्राप्त केल्या आणि तो खेळाडू आहे वन साइड हिरो अर्थात आदी वाकडे, प्लेयर ऑफ द मॅच. चला आपण टॉस करू, टॉस नंतर 5 मिनिटांचा ब्रेक असेल आणि मग आपण क्वार्टर फायनलला सुरुवात करू.